आता बघ माझ्याकडे बघून कोण म्हणेल का मी अभिनेत्री होऊ शकते. का नाही म्हणू शकत म्हणू कारण लोकांना असं वाटतं की सुंदर छान असणं म्हणजे हिरोईन वगैरे, तसं काही नाही. तेव्हा माझ्याबरोबर माझ्यासारखीच कॉलेज गोईंग मुलं होती त्यामुळे. पण जेव्हा आपण एखाद्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करतो तेव्हा आपल्याला नाही रे, या पण छोट्या गोष्टी आहेत. असं सांगते म्हणजे आत्ताही मला स्टेजवर सोडलं ना तर मी तेवढंच करू शकते. मला असं वाटतं की तू लोकांना वाटेल जाड आहे, नाही माझ्यापेक्षा त्या बघ कशा आहेत. त्या पण स्टेजवर आल्या की देवाची कृपा आहे, हे खरं सांगते. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव स्वागत करते म्हणजे पिंकमध्ये. लाडकी बहीण योजना हे नवीन नाटक आपल्या भेटीला येते आणि आत्ता माझ्यासोबत आहे त्यातलीच एक भूमिका साकारणारी पौर्णिमा ताई. कशी आहेस तू? मस्त. तू कशी आहेस? खूप छान आहे. नवीन नाटक येतं आहे, नवीन तुला तर भूमिका मिळते. काय सांगशील भूमिकेबद्दल? एकतर हे तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. नवीन नाटक मिळते म्हणजे खरं तर नाटक आत्ता जरा लोक नाटकाकडे कमी येतात. पूर्वी कशी आम्ही सोमवारी वगैरे पण नाटक करायचो, पण आता फक्त शनिवार रविवार. पण ही हे म्हणजे प्रोडक्शन आहे अष्टविनायक, जे उत्तम प्रयोग करतात. त्यामुळे खूप समाधान वाटतं की आपण इतके दिवस रिहर्सल करून उत्तम प्रयोग म्हणजे जास्तीत जास्त प्रयोग मिळतात. त्यासाठी मी खूप आनंदात आहे. आणि यामध्ये मी एक ताई घरात एक आत्या असते, त्या ताई आत्याचं कॅरेक्टर करते. माशी कशी आत्या असणार आहे? थोडीशी खडूस असणार आहे की चांगली असणार आहे? नाही खडूस आत्या तर मी करूच शकत नाही. आणि असली तरी पण त्यातनं माझी जी स्वभाव आहे, माझा जो मी जॉनर म्हणजे हां. मी विनोदी, तर तसंच आहे हे कॅरेक्टर. आता नवीन आपले कलाकार रंगभूमीवर येत आहेत, तर त्यांना काय गाईड कराल? हे बघ, कलाकारांनी नक्की यावं. आपल्याकडे जे आहे ना त्याच्याबद्दल. तर बघ माझ्याकडे बघून कोण म्हणेल का मी उत्तम म्हणजे मी अभिनेत्री होऊ शकते. का नाही म्हणू शकत म्हणू कारण लोकांना असं वाटतं की सुंदर छान असणं म्हणजे अभिनय किंवा हिरोईन वगैरे, तसं काही नाही. पण आपल्याकडे येताना तयारी करावी, म्हणजे वाचन करावं, वेगवेगळे कॅरेक्टर्स आपण करू शकतो का ह्याचा पण अभ्यास करायला पाहिजे. आपल्याकडे सुंदर आहे आणि मस्त मी करू शकते असं नाही. इथे आल्यावर कळतं छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे मी सुद्धा सुरुवात आले तेव्हा माझ्याबरोबर माझ्यासारखीच कॉलेज गोईंग मुलं होती त्यामुळे. पण जेव्हा आपण एखाद्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करतो तेव्हा आपल्याला नाही रे, या पण छोट्या गोष्टी आहेत. जसं निर्मिती सावंत आहेत, अतिशय उत्तम. म्हणजे त्यांचं इतकं छान सेन्स आहे ना. त्या मला सांगतात, पौर्णिमा तू इथे जरा स्टॉप करून रिॲक्शन दिली तर तुला तो आणखीन छान लागतं रे. तर ह्या गोष्टी आहेत. एकतर आपण अभ्यास तर करायलाच, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास आहे. आणि हे वाचन तर करणं गरजेचं आहे. आणि आपल्या रंगभूमीसाठी काय काय योग्य आहे ते शिकायची गरज आहे. आता तुम्ही लगातार एवढं काम करताच आहे, ऊर्जा कुठून आणता? एवढी एनर्जी येते कुठून? नाही, ही रंगभूमी म्हणजे रंगदेवता आहे, खरं सांगते. म्हणजे आत्ताही मला स्टेजवर सोडलं ना तर मी तेवढंच करू शकते. मला असं वाटतं की तू लोकांना वाटेल जाड आहे, नाही माझ्यापेक्षा त्या बघ कशा आहेत. त्या पण स्टेजवर आल्या की देवाची कृपा आहे, हे खरं सांगते. ओके. आपण नाटकाच्या दौऱ्यासाठी अनेक ठिकाणी फिरतो, तर ॲज अ महिला आपल्याला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते, हायजीन वगैरे. तर ती काळजी तुम्ही कशी मेंटेन करता? एक तर स्वतः काळजी घ्यावी लागते की आपण तिथे गेलो की बघ, नसेल तर सांगून की बाबा हे करा की आम्ही आत्ता येणार आहोत, प्रयोग करतो, तर आता हे व्यवस्थित असलं पाहिजे. आता तो बघत असशील मीडियावर कितीतरी आता वेगवेगळ्या आर्टिस्टने पोस्ट टाकली की वॉशरूम नसतात, आणि हे आम्ही केलं आहे गं. म्हणजे मी जेव्हा यदाकदाचित करायची तेव्हा एक कलाकार म्हणून आपल्याला काय गरजा असतात या माहिती नव्हतं. ते फक्त रंगभूमीवर काम करणं एवढंच माहिती. नंतर कळलं, अच्छा हे पण आहे का, हे असं पण आहे का. तर ते आता हळूहळू पण बऱ्यापैकी लोक करतात. आता प्रशांत दामले अध्यक्ष असल्यामुळे नाट्य परिषदेचे, तर ते बऱ्यापैकी करून ठेवलेले आहेत त्यांनी थिएटरमध्ये की हे असं आला असं हवं. पण प्रत्येक ठिकाणी तर ते पोहोचू शकत नाही. पण जेवढं त्यांना जमतं त्यांनी केलेली आहे व्यवस्था. मग आपण गेल्यावर जाणवलं की अरे हे नाही आहे, तर आपल्याला हे माहिती आहे हे गरजेचं आहे, ते ह्या गोष्टी आम्ही करून घेतो. म्हणजे मी तरी सांगते बाबा हे हवं आहे ते करा रे, ते बघ ना कसं झालं, मग ते मी करते. आता लवकरच महिला दिन येते 8 मार्च निमित्त, तर हा दिवस एका दिवसापुरती असणं मर्यादित आहे की रोज आपण सन्मान दिला पाहिजे? अरे म्हणजे तू असं कसं विचारू शकते? अरे महिला सन्मान असं नाही, सन्मान नाही करायला पाहिजे. अरे पण ती पण एक व्यक्तीच आहे ना, तिच्या पण भावना आहे. तिला काय, अरे तू आणि मी मिळूनच चाललंय ना सगळं. एकट्यानं तर काही होत नसतं. महिला पण आता बघ ना, महिला काय काय करू शकतो. तुला सांगते, आपण इथे यायच्या ते घरी सगळे आवरून मग इथे येतो, परत इथे काम करून घरी जातो. तसंच ते पण आहे ना. मग सन्मान, मला काय खूप आमचा सत्कार करा किंवा आम्हाला पाळण्यात बसवा असं नाही. तुला कळतंय ना की तू थकली आहे, मी पण थकली, आपण दोघांनी मिळून सांभाळायला पाहिजे. आम्ही म्हणून महिला दिन रोजच, महिला एक तिला तेवढाच एक तिचा सन्मान म्हणून महिला दिन रोज तर नाही करू शकत ना, असं आहे.
ओके, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि ऑल द बेस्ट तुला पुढच्या जर्नीसाठी. थँक्यू थँक्यू थँक्यू.